आता बातमी फडणवीस आणि शरद पवारांच्या गौप्यस्फोटांची आहे। दादांचा गट भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याआधी आपल्याकडे आला आणि सरकारमध्ये चला नाहीतर जेलमध्ये जावं लागेल असं सांगितल्याचं पवार म्हणाले आणि त्यानंतर फडणवीसांनी सुद्धा पवारांबद्दल 2 गौप्यस्फोट केलेत। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। और उन्होंने ये कहा कि हमारे खिलाफ ईडी की इंक्वायरी शुरू हो रही है, कुछ भी करिए, इससे रास्ता निकालिए। 2019ला ते आमच्यासोबत यायला तयार होते, तर ते काही कुठल्या एजन्सीजला घाबरून आमच्यासोबत येत होते का? पुन्हा एकदा 2019च्या घडामोडींवरून शरद पवार आणि फडणवीस आमने सामने आले। सध्या सुरुवात झाली आहे पवारांच्या एका वक्तव्यामुळे। तपास यंत्रणेला घाबरून अजित पवारांचा गट भाजपसोबत गेला। त्याआधी दादांकडून 8 जण माझ्याकडे येऊन पाठिंबा द्या नाहीतर जेलमध्ये जावं लागेल असं सांगून गेल्याचा गौप्यस्फोट पवारांनी केला। पण पवारांना तत्काळ फडणवीसांनी प्रत्युत्तर देत 2019 आणि 2017 मध्ये खुद्द शरद पवारांनीच आमच्याशी चर्चा केली आणि सोबत येण्यास तयार होते असं सांगून बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला। मैं साफ बताना चाहता हूँ कि सभी 8 लोग मुझे मिलने के लिए आए थे 1 महीना पहले, और उन्होंने ये कहा कि हमारे खिलाफ ईडी की इंक्वायरी शुरू हो रही है, कुछ भी करिए, इससे रास्ता निकालिए। 2019ला सन्माननीय शरद पवार साहेबांनी आमच्याशी चर्चा केली होती आणि ते आमच्यासोबत यायला तयार होते, तर ते काही कुठल्या एजन्सीजला घाबरून आमच्यासोबत येत होते का? शरद पवारांच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी ही गौप्यस्फोट केला। 2019ला सोबत येतो असं सांगून राष्ट्रपती राजवटीची भूमिका पवारांनीच मांडली असं फडणवीस म्हणाले। राष्ट्रपति शासन उठाना था इसलिए मैंने ये किया, ये कहा ना उन्होंने। अब मैं आपको उसकी सच्चाई बताता हूं। आपको सच्चाई चाहिए तो बता ही देता। जी बिल्कुल। राष्ट्रपति शासन लगाने का आइडिया ही शरद पवार जी का था। शरद पवार जी ने कहा कि देखो, मैं इतने जल्दी यू टर्न नहीं ले सकता, आप राष्ट्रपति शासन लगाइए, राष्ट्रपति शासन लगने के बाद मैं महाराष्ट्र का दौरा करूंगा और फिर मैं यह भूमिका लूंगा कि महाराष्ट्र को स्टेबल गवर्नमेंट चाहिए। 2019ला महाविकास आघाडीची निर्मिती सुरू असताना भाजपसोबत कशा चर्चा सुरू होत्या आणि आतून पवार कसे ऍक्टिव्ह होते हे सांगण्याचा प्रयत्न फडणवीसांचा आहे। सर्वात आधी TV9च्या कॉन्क्लेव्ह मध्येच फडणवीसांनी पहिला गौप्यस्फोट केला होता। शरद पवारांच्या सांगण्यावरून अजित पवारांसोबत पहाटेचा शपथविधी झाला असं सांगून फडणवीसांनी खळबळ उडवून दिली होती। आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर म्हणजे मी अगदी स्पष्टपणे सांगतो की जी काही चर्चा झाली ती शरद पवार साहेबांशीच झाली होती, ती काही खाली झालेली चर्चा नाही। शरद पवार साहेबांची चर्चा झाली, त्यानंतर गोष्टी ठरल्या, त्या ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। त्यामुळे त्याही ठिकाणी एक प्रकारचा विश्वासघातच आमच्यासोबत झाला। अर्थात जे फडणवीस सध्या बोलतायत तसं बंडानंतर अजित पवारही बोलले। भाजपसोबत शरद पवारांच्या सांगण्यावरूनच भाजपच्या हायकमांड सोबत कशा चर्चा झाल्या आणि बैठका झाल्या हे जाहीरपणे त्यांनी सांगितलं। आम्ही बाहेरनं भाजपला पाठिंबा देतो सांगितलं की नाही? 2014ला सांगितलं, आम्ही गप्प बसलो। आम्हाला सांगितलं सगळ्यांनी वानखेडेला त्या शपथविधीला जावा। आम्ही सगळेजण वानखेड्याला शपथविधीला गेलो। कुठली खाती, कुठले पालकमंत्री पद, सगळं। मी कधी महाराष्ट्राला खोटं बोलणार नाही। खोटं बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही। 2019 आलं, निकाल लागले। मोठ्या उद्योगपतीच्या घरी भाजपचे वरिष्ठ नेते, मी, देवेंद्र फडणवीस, सगळी चर्चा झाली। 5 बैठका झाल्या। प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि जयंत पाटलांची कमिटी केली आणि म्हणले तुम्ही जावा आणि भाजपच्या वरिष्ठांशी बोला। भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं फोनवर, असली गोष्ट फोनवर बोलून चालत नाही, तुम्ही इंदूरला या। नंतर सांगितलं फोनवर बोला। तोपर्यंत एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला नव्हता। तर आता पवारांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी फडणवीस अशी वक्तव्य करत असल्याचं राऊत म्हणाले।
देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा खोटारडा माणूस राजकारणातला मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. दुर्दैवाने मला म्हणावंसं लागतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिमेला फक्त धक्का पोचेल अशी वक्तव्य करायची. कधी उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला धक्का मारायचा, कधी शरद पवार यांच्या प्रतिमेला तडे देणारे वक्तव्य करायची. सिंचन घोटाळ्यातला आरोपी ज्यांना तुम्ही तुरुंगात टाकायला निघाला होता चक्की पिसायला, ते तुमच्या बाजूला बसलेले आहेत. शिंदे गटातले 25पेक्षा जास्त मंत्र्यांवरती ईडी सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत, ते तुमच्या बाजूला बसलेले आहेत. जरा त्यांच्याविषयी बोला, मग भूतकाळामध्ये काय घडलं आणि काय नाही घडलं त्याच्यावर चर्चा करा. खोटं बोलण्यामध्ये ज्यांनी PhD केलेली आहे तो आदरणीय फडणवीस साहेबांना खोटारडा म्हणण्याची हिंमत करतो. मी संजय राजाराम राऊतला आज आवाहन करीन की तुझ्यामध्ये हिंमत असेल तर एका खुल्या व्यासपीठावर माझ्याबरोबर ये. जागा आणि वेळ आणि तारीख तू ठरवायची आणि मी जी माहिती देतोय ती खोटी असेल तर मी जाहीर कार्यक्रमामध्ये तुझी माफी मागीन. संजय राजाराम राऊतनी आमदारांना फोन करायला सुरू केले आणि प्रत्येकाला हे सांगितलं की आपल्याला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको असं सांगा आणि त्याच्या स्वतःचं नाव मुख्यमंत्री म्हणून सुचवा. आणि जेव्हा उद्धव ठाकरेंच्या घरातून पवार साहेबांकडच्या घराकडे जाऊन असं सांगितलं गेलं की बाबा तुम्ही बाकी कोणाचं नाही तर उद्धवजींचंच नाव सुचवा. कोण सिल्वर ओकला जाऊन रडलं, कोणाकडे जाऊन रडलं, ह्याची सगळी माहिती महाराष्ट्र समोर द्यायला आम्ही तयार आहोत. 2019च्या पहाटेचा शपथविधी असो की आत्ताचं दादांचं बंड आणि भाजपसोबत राष्ट्रवादीच्या मोठ्या गटाचं सत्तेत सहभागी होणं असो, एक एक पत्ता उघडला जातोय. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे आणखी असेच राजकीय स्फोट होतील. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.